अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। टोकडे गावात 15 ऑगस्ट निमित्त भगतसिंग स्मारक इथे गीते डिंगर यांनी ध्वजारोहण केले। तसेच महाराष्ट्र जाट समाज अध्यक्ष यांनी जळकू गावात ध्वजारोहण केले। यावेळी योगेश दादा कतार यांनी माळमाथा परिसरात करंजगव्हाण, हाताने, रोकडे, जळकू, राजमाने, मानके, सायने, कुडते आणि अशा बऱ्याच गावांना शाळेसाठी ॲक्वा पाणी आणि शाळेच्या बॅगा गावाला भेट दिल्यात। तसेच स्टंटमॅन भगतसिंग यांनी प्रत्येक गावात जाऊन शाळेत ॲक्वा व शाळेच्या बॅगा भेट दिल्यात। तसेच टोकडे गावात महाराष्ट्र जाट समाज उपाध्यक्ष स्टंटमॅन भगवान फरस उर्फ भगतसिंग यांनी 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या मुलांना ट्रॉफी तसेच शाळेत गरीब मुलांना वह्या आणि पेन्सिलचे वाटप केले। जळकू गावात गीतेश डिंगर यांनी भगतसिंग स्मारकाचा ध्वजारोहण केला। तसेच टोकडे गावात त्यांनी भाषणही दिले। तसेच महाराष्ट्र जाट समाज अध्यक्ष योगेश्वर कतार यांनी गावागावात जाऊन शाळेला ॲक्वा तसेच शाळेच्या बॅगा भेट दिल्यात। करंजगव्हाण, हाताने, टोकडे, जळकू, राजमाने, मानके, सायने, दैकुटे, कुडथे अशा बऱ्याच गावांना पालीची ॲक्वा सचिन शाळेचे बॅकग्राऊंड भेटवस्तू म्हणून दिल्यात। याप्रसंगी त्यांच्यासोबत जळकू गावचे सरपंच भैया लाठर उपस्थित होते। टोकडे गावात महाराष्ट्र जाट समाज उपाध्यक्ष भगवान उर्फ भगतसिंग फरस यांनी 10वी 12वी उत्तीर्ण झालेल्या मुलांना ट्रॉफी भेट देऊन तसेच शाळेत वह्या आणि पेन्सिल वाटून मुलांना त्या भेट दिल्यात। याप्रसंगी गावचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते। याप्रसंगी निमडे सर यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाषण दिले। यावेळी मच्छिंद्र लाटर, गावचे सरपंच भैयाजी लाठर, देवा दराखा, संभा दराखा, संजू शिवर, गोटू शिवर, भूषण सगेडा, प्रवीण उशिरे, बादल ओळख, ऋतिक भावरे, प्रेम चोपडा, स्टंटमन भगतसिंग जाट, तसेच बादल ओळख, ऋतिक विजय भवरे, प्रेम कैलास चोपडा, भैया लाठर, सरपंच मच्छिंद्र लाठर, देवा दराखा, संभा दराखा, संजू शिवर, गोटू शिवर, भूषण संगेडा, परवीन उशिरे या सर्वांनी भेटवस्तू गावाला भेट दिल्यात। वृत्तसंकलन विभाग, गर्जना न्यूज, टोकडे। भगिनी आणि उपस्थित ग्रामस्थ मंडळी, आज या ठिकाणी माझ्याकडनं जे काही थोडं मोठं लहान मोठं काही कार्य झाले असेल ते कार्याची पावती म्हणून समितीचे अध्यक्षा तसेच शालेय शिक्षक यांनी मला ध्वजारोहणासाठी या ठिकाणी जो मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। या ठिकाणी काल शाळेत आलो असता सरांनी काही समस्या मांडल्या की सर म्हणे आम्हाला कमिटीचा थोडा अनुभव आला, मागे बरेच कामं झाले शाळेत पण आता सध्या बंद आहेत, आम्हालाही ते गरज आहे, पाया पक्का झाला तर वरती जसं घराचा पाया आपण पक्का करतो किती उंच बिल्डिंग बांधू शकतो तसा हा पाया जर पक्का झाला तर पुढे अडचणी येत नाही। मग तो मुलगा माध्यमिकला जाओ का ज्युनियरमध्ये जाओ की पुढे कोणत्याही क्षेत्रात जाओ
मग त्यांनी किरकोळ गोष्टी सांगितल्या की काही सदस्य हे फक्त ध्वजारोहणाची वेळ असेल तर दोरी कोण वडेल, नारळ कोण फोडेल, कोण काय करेल यासाठी येतात फक्त चौकशीसाठी, पण बाकी मधल्या काळात काही चक्कर मारत नाही. त्यानंतर काही ग्रामस्थ मंडळी आहे आपली, त्यांचे दिवसभर कार्यक्रम चक्र चालू असतात किंवा शाळा बंद असेल त्यावेळेला ती बरेच अशा वस्तू टाकतात की गुरुजींना लहान मुलांना उचलायला त्या योग्य वाटत नाही सांगणं, तर अक्षरशः ते उचलतात किंवा दुसऱ्यांना सांगून उचलून घेतात. आता समजा मी आहे, मी किती वेळ देत असेल, तुम्ही कोण किती वेळ देत असेल, हे प्रत्येकाने थोडं आत्मपरीक्षण करावं आणि यापुढे या शाळेला वेळ द्या. आपले काय हवे दावे असतील ते कंपाऊंडच्या बाहेर आपण मोकळे कार्यक्रम करायला, पण इथे आपण एक बसतो ना, एक राहतो ना, तर सगळ्यांनी या शाळेचा विकास, पुढच्या शाळेचा विकास पुढे काय होईल तो पाहावा. त्यानंतर आपण गुरुजी गेल्या अनेक मागच्या 2-4 वर्षापासून आत्ता पण ग्रामपंचायतीकडे मागणी करत असतात की शाळेसाठी निधी द्या. आपण प्रेमाने मागत असतो, ते मागावं लागतं आणि आपण काही भीक मागत आहे तर तो आपला हक्क आहे, कोणाकडे मागत असतो तो आपण मागतोय. तर मागच्या मला आठवतं 5 वर्षापूर्वी कमळाताई रंधावा यांच्या कार्यकाळात त्यावेळेला आम्ही 2-4 वेळेस मागणी करून तेव्हा कुठे शाळेला एक भरीव निधी भेटला होता, 1,00,000, 1.25 लाख, 1.5 लाखाचा तो घेतला होता मागून. मागच्या काळात कसा आला काही नाही आला ते तुम्हाला सांगणारे सांगतील, पण या काळात पण आता 1 वर्ष होत आलं आहे. तर त्यांनी काल समस्या सांगितल्या की आम्ही सरपंच साहेबांनाही बोललो की इकडनं येतात, गेटवरून येतात, मग या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. तर माझ्या मंचावरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे या गोष्टीकडे लक्ष द्यावं, कारण मी जरी आहे, मी शिक्षक आहे, मी कामाला आहे, मी काही उपकार नाही करत आहे, काही काम करत असेल शालेय मला त्याचा मोबदला भेटतो. तसं कोणी जर निवडून आलं आहे, पदावर आहे, काय आहे, तर काही उपकार करत नाही आहे. जनतेने आपल्याला त्या पदावर दिलेलं आहे, आपण आपलं काम करावं आणि सरळ 2-4 वेळ सांगून जर कोणी काही काम करत नसेल तर मग आम्हाला ग्रामस्थ मंडळीला 8 रस्ते माहीत होऊन गेलेले, कोणत्या रस्त्याने जायचं आणि कसा निधी आणायचा. मग तर या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या माझ्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की मराठी शाळेला दरवर्षी 1 लाख तरी कमीत कमी ग्रामपंचायतकडून निधी आला पाहिजे, कारण तो किती निधी जमा होतो त्याच्यावर टक्केवारी असते. तेवढा 50,000 असेल, नाही असेल वार्षिक 50,000 तरी असेल. मग त्या मोबदल्यात शाळेला ज्या शैक्षणिक वस्तू आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आपण एखादं काही बनवलं, काही बांधलं, त्याच्यातून थोडाच फायदा भेटेल विद्यार्थ्यांना, पण शैक्षणिक वस्तूंची विद्यार्थ्यांना जास्त गरज आहे, तर ती कशी भेटेल. आणि त्यानंतर समाजात भरपूर दाते, अगदी स्टेजवर बसलेले दातेच आहेत, यांनी कोणी कुठे दिले असेल, माझी जिप सदस्य असतील, हे दादा असतील, इतर मंडळी वैयक्तिक आपण देतो, पण सार्वजनिक आपल्याला काय करता येईल आणि समाजात गेलो तर दाते भरपूर आहेत. आता बघा मागे विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना कतार भाऊंनी बॅगा दिल्या, किती महत्त्वाचा प्रश्न सुटला. आमच्याकडे काही मुलांना बॅग नसते, थैल्या घेऊन येतात, पिशव्या आणतात, आमच्या परीने आम्ही पेन पेन्सिल काहीतरी मदत करत असतो. अशी प्रत्येकाने थोडी मदत केली तर सगळे समान होतील आणि समानतेतूनच शिक्षण चालत असतं. इथं आपण बसलोय तर सगळे समान आहे, आपले येवे दावे बाजूला. मग असा विषय येतो. आता जितेश यांना पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आता वास्तविक ध्वजारोहण त्यांच्याच हस्ते ठरलेलं होतं नियोजन, पण ते जळकूला गेल्यामुळे यायला लेट झाले, पण त्यांनाही भावी शुभेच्छा. त्यांनी पुढे अजून त्यांच्या कर्मामुळेच ते इथं आलेले आहे, पुढे ते देश सेवा करणार आहे, पुढेही त्यांना अजून संधी भेटेल. मला या ठिकाणी जी संधी दिली तेव्हा आभार. काही बोलण्यात चुकलं असेल माफ करा. सर्वांनी शाळेसाठी चांगला प्रयत्न करा. ही शाळा असेल, आमची ती शाळा असेल, विकास कसा होईल तेवढा पाहू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.